इथे मी अनेक सिनियर सदस्यांना बघितलं, ते आपापल्या विभागांवर बोलतायत, मतदारसंघाला फायदा कसा होईल त्याच्यावरती बोलतायत. माझी अपेक्षा नव्हती अध्यक्ष महोदय, मी नवीन सदस्य आहे. सिनियर लोकांना मी ऐकलं आज. सिनियर लोक अर्धा अर्धा एक एक तास एका विशिष्ट विषयावर बोलत राहिले. आपण बजेटवर कधी बोलतो? 25%. मला एक सांगा अध्यक्ष महोदय, हे आपण कधीपर्यंत चालवणार आहोत? कसं आपण हे आर्थिक गणित बसवणार आहोत? आजपर्यंत महाराष्ट्र एक नंबरवर आहे, एक नंबरवरच राहणार, त्याच्यातून कोणच महाराष्ट्राला हलू शकत नाही. पण अध्यक्ष महोदय, मी जेव्हा केंद्रामध्ये म्हणजे पार्लमेंटमध्ये खासदार होतो, तेव्हा अर्थमंत्री सन्माननीय स्वर्गीय प्रणबजी मुखर्जी होते. ते नेहमी एक वाक्य बोलायचे, बजेट डिपेंड्स ऑन 3 थिंग्स: इकॉनॉमिक रिफॉर्म्स, सोशल रिफॉर्म्स अँड टॅक्सेशन. टॅक्सेशन मधला आपला सगळा पैसा जातो केंद्र सरकाराकडे. सोशल रिफॉर्म्स म्हणजे आपली लाडकी बहीण योजना झाली, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, हे सगळे सोशल रिफॉर्म्स मध्ये आपण मोजतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये इकॉनॉमिक रिफॉर्म्सवर कधी लक्ष देणार आहोत आपण? काय आपल्या महाराष्ट्राची इकॉनॉमिक रिफॉर्म पॉलिसी? कोणतरी तिकडे 15 वित्त आयोग 16 वित्त आयोगाचे अधिकारी बसणार आणि आपला बजेट ठरवणार? हा 51 लाख कोटीचा जीएसटीचा फिगर, सॉरी जीएसटी नाही, जीडीपीचा फिगर, जीएसडीपीचा फिगर आला कुठून अध्यक्ष महोदय? तुम्ही माहिती काढा. ह्याच आर्थिक अहवालामध्ये आहे 25-26च्या. काय लिहिलंय त्या आर्थिक अहवालामध्ये अध्यक्ष महोदय? 2019-20 पासून ते आतापर्यंत 26-27 पर्यंत दरवर्षी जीडीपी हा 5 लाख कोटींनी वाढला. कसा वाढला? अच्छा, एक पॅटर्न कशी आली? दरवर्षी 5 लाखांनीच कसा वाढला? साहेब, आम्ही जेव्हा त्याचा अभ्यास करतो की कुठलाही हिशोब आपण घेतो, आपण कुठलाही व्यवसाय करतो, दरवर्षी एकच आपल्याला एस्कलेशन मिळू शकतं का? एकच फिगर एस्कलेशनचा येऊ शकतो का? तर जेव्हा 2019-20 पासून ते आतापर्यंत आपण एस्कलेटेड फिगर बघितली जीडीपीची, ती 5 लाख कोटींनी सरसकट दरवर्षी, पिन ड्रॉप सायलेन्स, कोणाला माहित नाही, तशीच वाढलेली आहे. ह्याच्यावर कधीतरी आपण लक्ष द्यायला पाहिजे साहेब. आज 3% कॅप केंद्र सरकारने लावलाय. आज आपण 2.7% वर आहोत फिस्कल डेफिसिटमध्ये. जेव्हा जेव्हा 5 लाख कोटींनी जीडीपी वाढतो, म्हणून आपण 2.7% पर्यंत आलो अध्यक्ष महोदय. जर मागच्या वर्षीचा जीडीपी आपण ठेवला, तो कसा वाढला तो नंतरचा भाग आहे. कदाचित वित्तमंत्री त्यांच्या मनोगतात ते सांगतील की दरवर्षी 5 लाख कोटींनीच आपला जीडीपी कसा वाढतो. आणि तो 5 लाख कोटींनी वाढल्यामुळे फिस्कल डेफिसिट आपला 3च्या आतमध्ये अध्यक्ष महोदय. सदस्यांचं म्हणणं रिवाइज मध्ये 3 आलेलं आहे, ते मला माहित नाही, माझ्या बघण्यामध्ये 2.7 आहे. तर जेव्हा आर्थिक उलाढालीमध्ये आपण फिस्कल डेफिसिटवर आपले मापदंड मोजतो, रेव्हेन्यू डेफिसिटवर, जो डे टू डे आपले एक्सपेन्सेस आहे, रेव्हेन्यू डेफिसिटवर आपण एक्सपेन्सेस 1% पेक्षा खाली मोजतो, आणि ओव्हरऑल डेट आपण 18% वर मोजतोय किंवा 20% वर मोजतोय. अध्यक्ष महोदय, आपल्याला बजेट हा बजेट सारखा बघितला पाहिजे. इथे मी अनेक सिनियर सदस्यांना बघितलं, ते आपापल्या विभागांवर बोलतायत, मतदारसंघाला फायदा कसा होईल त्याच्यावरती बोलतायत. माझी अपेक्षा नव्हती अध्यक्ष महोदय, मी नवीन सदस्य आहे. सिनियर लोकांना मी ऐकलं आज. सिनियर लोक अर्धा अर्धा एक एक तास एका विशिष्ट विषयावर बोलत राहिले. आपण बजेटवर कधी बोलणार आहोत? आज वेस्ट बेंगॉल सारखं राज्य, अध्यक्ष महोदय, मी जास्त लांबलचक भाषण करणार नाही, वेस्ट बेंगॉल सारखं राज्य ते आर्थिक संकटात आहेत. त्या 3.5 फिस्कल डेफिसिटवर आहेत. ते दिवाळखोरीत गेलेले आहेत. त्यांचं डेट रेशो गेलाय 25%च्या वर. मग मी अभ्यास केला, त्यांचा इकॉनॉमिक सर्व्हे वाचला. साहेब, ते इकॉनॉमिक रिफॉर्म्स मध्ये चुकलेत. ते कर्ज घेण्यामध्ये नाही, कर्ज त्यांना मिळालं नाही त्या तुलनेमध्ये जेवढं महाराष्ट्राला मिळालं. पण कर्जामुळे नाही, तर त्यांच्या इकॉनॉमिक रिफॉर्म्समुळे ते चुकलेत बंगालसारखं राज्य, आणि म्हणून ते दिवाळखोरीत चाललंय. आपल्याकडून त्या चुका होऊ नये, आपण त्या चुका करू नये अध्यक्ष महोदय. म्हणून माझी विनंती आहे सरकारला आपल्या माध्यमातून की आपण जेव्हा वित्तमंत्री याच्यामध्ये उत्तर देतील, या सगळ्या विषयांवर आपण प्रत्येक विभागाला किती देतो अध्यक्ष महोदय ते नगण्य. आताच्या वेळेला आपण आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी आपल्याला काय पावलं इकॉनॉमिकली उचलावी लागणार. सोशल रिफॉर्म्सचा आपण बघतोय, टॅक्सेशनचा आपला भागच येत नाही, कारण का तो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातो. मग आपल्याकडे स्टेट लेवल टॅक्सेस जे आहेत
जे काय स्टॅम्प ड्युटी मिळते, जे काय आपल्याला रजिस्ट्रेशन चार्जेस मिळतात ते आणि आपलं उत्पन्न, त्याच्यामध्ये आपण राज्याला कसं उभं करायचं, कसं त्याच्यातून आर्थिक संकटातून बाहेर काढायचं. अध्यक्ष महोदय, मला या गोष्टींची उत्तरं मिळाली तर खरोखरच वित्तमंत्र्यांचा मी आभार व्यक्त करीन.